बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर 8 दिवसांपूर्वी दगडे येत होती, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला। त्यानंतर दगड येणं बंद झाली व काल अचानक त्यांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेऊ लागल्या। घरातील गादी, उशी, प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेटू लागल्या। काल सायंकाळी 4:30 वाजता पुजारी कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरातील गादीनं आपोआप पेट घेतला। थोड्या वेळात किचन रूम मधील वस्तू जळाल्या। या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्णतः घाबरून गेले। त्यांनी तातडीने आपल्या वस्तू शेजारच्या घरात नेऊन ठेवल्या। आज सकाळी त्यांनी घरातील पूर्ण सामान बाहेर आणून ठेवले व काही वस्तू शेजारी असणाऱ्यांच्या घरात ठेवले। काही वेळातच ग्रामस्थ समक्ष त्या वस्तूंनी पेट घेतला, त्यामुळे ग्रामस्थ देखील अचंबित झाले। ही घटना समजताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हपसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, नंदू लोखंडे, भारत तमनर, संपत बडे आदींनी घटनास्थळी भेट दिली। त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर अनाप, त्याचबरोबर अनिष्टचे जुने कार्यकर्ते देविदास देसाई यांनीही घटनास्थळी भेट दिली व पुजारी कुटुंबियांचं व ग्रामस्थांचं प्रबोधन करून या घटनेमागे असलेलं कारण निश्चित शोधून काढू असं आश्वासन पुजारी कुटुंबियांना दिले। ही घटना पाहण्याकरता आसपासच्या परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं गोळा झाले होते। कुठलीही गोष्ट आपोआप होत नाही, त्यामागे काहीतरी कार्यभाव असू शकतो। पुजारी यांच्या घरामध्ये आपोआप वस्तू पेट घेतायत हा प्रकार म्हणजे पुजारी कुटुंबियांमध्ये दहशत पसरवणं हाच एकमेव उद्देश आहे। विज्ञान सांगते कुठलीही गोष्ट आपोआप होत नाही, त्यामागे हेतू असतो। त्यामुळे पुजारी कुटुंबियांनी घाबरून जाऊ नये। हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धा पसरवणे व पुजारी कुटुंबियांना घाबरवणं हाच हेतू त्यामागील असावा।